जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर तो काही योगायोग नाही, स्वामी समर्थ महाराजांनीच तुम्हाला इथे आणला आहे. आज समाजात खूप लोक असे आहेत जे टेन्शनमुळे रात्री झोपत नाही, डोळे उघडे असतात, पण मनात चिंता असते, माझं कसं होणार, हे काम कधी पूर्ण होणार, नोकरी, पैसा, लग्न, कर्ज, आजार या अडचणी कधी संपणार, असे हजारो विचार मनात चालू असतात. काही लोक देवळात जातात, उपवास करतात, नवस करतात, पोथी पुराण पारायण करतात, तरीही काम अडलेलं असतं. आणि तेव्हा स्वामी म्हणतात, तू अडलायस कारण तुझा विश्वास अर्धवट आहे. हो मित्रांनो, अर्धवट विश्वास ठेवला तर कृपा ही अर्धवटच मिळते. आज स्वामी समर्थ महाराज स्वतः तुम्हाला एक मार्ग दाखवत आहेत. जर तुम्ही हा एक नवस पूर्ण केला, विश्वासाने केला, तर 7 दिवसात चमत्कार सुरू होतो. हा खूप मोठा कठीण नवस नाही, हा साधा पण चमत्कारिक नवस आहे. 7 दिवसांचा चमत्कारिक नवस. हा नवस तुम्ही कोणत्या दिवशी सुरू करू शकता, यासाठी फार काही लागत नाही. श्री स्वामी समर्थांचा फोटो, एक दिवा, अगरबत्ती इतकंच पुरेस आहे. नवस कसा करायचा? पहिल्या दिवशी सकाळी किंवा रात्री स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. त्यानंतर उजव्या हातात पळीभर पाणी घ्या. मन शांत करा आणि संकल्प करा. स्वतःचं नाव घ्या आणि स्वामींना सांगा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात जे काम आहे खूप दिवसापासून अडलेलं आहे. इथे मनात तुमची अडचण सांगा. नोकरी, पैसा, लग्न, कर्ज, आजार जे काय असेल ते तुम्ही सांगा. मग म्हणा, मी हे काम पूर्णपणे तुमच्यावर सोपवत आहे. 7 दिवसात मला याचा मार्ग दाखवा. यानंतर स्वामींना नवस सांगा, मी रोज माळ जप करीन किंवा स्वामी चरित्र सारामृताचे किंवा पठण किंवा वाचन करीन. लक्षात ठेवा, तुम्हाला झेपेल असाच नवस बोला. जास्त कठीण नवस बोलू नका. साधा सोपा नवसही स्वामींना खूप प्रिय असतो. संकल्प झाल्यावर हातात पाणी सोडा. संकल्प झाल्यावर हातातलं पाणी तामणात सोडा. हा संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे. पुढचे 7 दिवस काय करायचं आहे तर रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. 2 वेळा 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ कृपा करा. हे वाक्य सलग 7 दिवस रोज 21 वेळा म्हणायचं आहे. या 7 दिवसात काय घडतं? स्वामी लगेच आपलं काम सुरू करतात. अडलेलं काम हलायला लागतं. योग्य व्यक्ती भेटते. अचानक फोन येतो. पैशांची अडचण कमी होते. मनाला शांतता मिळते. हा चमत्कारापेक्षा कमी नाही. ही स्वामींची कृपा आहे. नवस पूर्ण झाल्यावर काय करायचं? काम पूर्ण झाल्यावर काय करायचं? तर बघा, तुमचा जर नवस पूर्ण झाला, काम पूर्ण झालं, मनातली इच्छा पूर्ण झाली, तर हे स्वामींचे आभार आहेत, स्वामींची कृपा आहे, तुमची स्वामींवरील भक्ती आहे. तर स्वामींच्या मंदिरात जा. पेढे किंवा प्रसाद तिथं मंदिरात जाऊन अर्पण करा. स्वामींना फुलं वाहा. मंदिरात बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला वाटेल तेवढा म्हणा किंवा कमीत कमी 11 वेळा म्हणा. जास्तीत 108 वेळाही तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही 1008 वेळाही या जपाचं पठण करू शकता. त्यानंतर त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की मदत करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू काळजी सोड, मी तुझं नशीब पाहतो, फक्त तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. शेवटचा संदेश असाच की जर तुम्ही हा नवस करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याचं खरंच काहीतरी अडलेलं आहे, जो खूप दुःखी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या कृपेत सर्वांनी सामील व्हा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.